नमस्कार. आज जानेवारी 2025मध्ये आम्ही आता 11व्या वर्षात पण पदार्पण करतो आणि आता ह्या वर्षी दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन काहीतरी अपग्रेडेशन आमच्या हॉस्पिटलचं करत असतो. ह्यामध्ये ह्या वर्षी जे आहे ते आम्ही दोन गोष्टी ॲक्च्युली केल्या. एक आहे आमची लॅब अपग्रेड केली, अगदी स्टेट ऑफ द आर्ट आहे ती सुद्धा, पण त्यावेळेस आम्ही काय फंक्शन नाही केलं. आणि थोडंसं ICU जे आहे ती सुरुवात जी आम्ही केली होती ती एक छोट्याशा ICUनी सुरुवात केली होती आणि आता त्याला NABH नॉर्म्सच्या अनुसार जे ICU जसं असतं ते जर तुम्ही बघितलं की एक पेशंटसाठी जेवढी जागा गरजेची असते आणि जे आपल्याला इन्फेक्टेड पेशंट असतात त्यांना वेगळं बाहेर त्यांना ठेवणं आणि इथं जे मॉनिटरिंग सिस्टम जी आहे ती फक्त तिथं सेंट्रल मॉनिटरवर नाही आहे. उलट आमचे जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर दळवी आणि डॉक्टर हुजरे त्यांच्या पॉकेटमध्ये पण ते त्यांचं हे असणार आहे. त्यांच्या मोबाईलवर त्याचं पूर्णपणे तिथं रीडिंग्स कुठल्याही पेशंटची कुठल्याही क्षणी ते बघू शकतात आणि त्याप्रमाणे तिथं ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आणू शकतात. हा जो हे जो आहे मुद्दा त्याच्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर काय फरक पडणार आहे. परत ॲक्च्युली जर बघितलं तर मी स्वतःसुद्धा ICUमध्ये राहिलेलो आहे आणि ICU किंवा ऑन्को ह्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये पेशंट जो आहे तो एवढा डिप्रेस्ड असतो की त्याला आतमधून कधी बाहेर निघेन असं वाटतं आणि आतमध्ये ॲक्च्युली म्हणजे ते एक प्रकारचं कोंडल्यासारखं त्याचा जीव त्याचा वाटत असतो. मी हे स्वतःहून 2 वेळा मला वाटतं हे केलेलं आहे माझ्या आयुष्यातला आतापर्यंत. तर ह्यासाठी ICU जे असतो ते थोडासा जरा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि तिथं असल्यानंतर पेशंटचं डिप्रेशन थोडंसं कमी असावं. त्यासाठी थोडंसं जे आतमधलं जे तुमचं इंटिरियर्स वगैरे जे आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होत्या म्हणून आम्ही हे इथं ICU बनवलं आणि त्याला एक्सपांडसुद्धा केलं. खाली आमच्या इथं ICUमध्ये 13 बेड्स होत्या. आता आम्ही जे ICU इथं स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये 2 ICU केलेले आहेत. एक हे ICU जे की मेडिकल वेल इक्विप्ड ICU असणार आहे आणि त्याच्यातला 15 बेड आहेत आत्ता आणि अजून एक 10 बेडचा ICU ह्याच फ्लोअरवर त्याच्या समोरच्या बाजूला आम्ही स्टार्ट केलेला आहे. तिथंसुद्धा व्हेंटिलेटर असणार आहेत, मॉनिटर असणार आहे, डॉक्टर्स असणार, सगळंच काय असणार आहे. काही तिथं थोडंसं फरक असणार ते मुद्दामून आम्ही ठेवलेलं आहे. कारण आत्तापर्यंत मी नेहमीच सांगत आलो आहे जेव्हापासून 10 वर्षापासून आपण सुरुवात केली तेव्हापासून की आपण इथं जे हॉस्पिटल्स खोलतो आणि एक कॉर्पोरेट लेवलला हॉस्पिटल खोललं जातं त्याच्यात पण फरक असतो. आम्ही जे हॉस्पिटल खोलतो त्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या फायनान्सचा पण विचार करतो आणि त्याचबरोबर त्यांना चांगल्यात चांगली ट्रीटमेंट कसं द्यावं ते पण आम्ही विचार करतो. आज आम्हाला जर तुम्ही बघितलं कॉर्पोरेटपेक्षा जास्त महाग आम्हाला ह्या मशिनरीज पडतात. पण तरीसुद्धा आम्ही आत्ता असं केलेलं आहे की हे 2 ICU ठेवून इथं फारसा त्याच्यातला वाढ न करता इथल्या आत्ताचे जे दर आहेत त्याच्यात अजिबात नाहीच्या बरोबर कुठेतरी काय वाढ झाली तर होईल. पण मेन आहे की आत्ता असणाऱ्या ICUपेक्षा ₹1000 कमीमध्ये त्या ICUमध्ये आम्ही पेशंटला ठेवणार आहोत. कारण गरीब पेशंट जे आहेत त्यांना त्याचा कुठलाही दणका नको बसायला. ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरच बघणार आहेत, डॉक्टर दळवी आणि डॉक्टर हुजरेच बघणार आहेत आणि आमचं जे मॉनिटरिंग सिस्टम वगैरे आहे ते थोडीशी फक्त तिथं एवढंच आहे की जे सेंट्रल आहे तेवढं नाही आहे. होऊ शकतं पुढं मागे गेल्यानंतर आम्ही हेच जे आहे ते तिथंसुद्धा आम्ही सुरुवात करू शकतो. तर मेन आम्हाला ICU जे गरजेचं होतं त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं की एक एन्व्हायरमेंट चांगला असावा आणि NABHच्या अनुसार असावा आणि त्याच्यातला जे आहे पूर्ण सेंट्रल आपल्याकडे AC आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन रेट कमी होऊन जातो. आपल्याकडे स्वतःचा ऑक्सिजन प्लांट आहे आणि त्याच्या कारणाने कधीही काहीही प्रॉब्लेम जसे मागे कोविडमध्ये झाले काय झाले तसे काही उद्भवणार नाही. आणि हे सगळं असताना स्टाफसुद्धा आम्ही चांगल्यात चांगला ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो. हे सगळं आपल्या आता व्यवस्थितपणे आता हे चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही जर आपण बघितलं तर गेल्या 3 वर्षामध्ये आपण इथं खालच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या खालच्या ICUमध्ये जवळपास 1000+ रुग्णांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण
ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत. एन्जिओप्लास्टी होते, आपण थ्रोम्बोलायझेशन होतोय, आपल्याला स्ट्रोक्सचे पेशंट केले जातात. स्ट्रोकमध्ये जर 6 तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय, 4 तासाच्या आतमध्ये जर पेशंट येतोय, तर त्याला आपण जसं एन्जिओप्लास्टीमध्ये क्लॉट डिझॉल्व केला जातो तसंच स्ट्रोकमध्ये पण क्लॉट डिझॉल्व केला जातो. पण तिथं ते 4 तासाचे लिमिटेशन्स आहेत आणि दुर्दैवाने आपल्याकडे 4 तास असेच कुठेतरी वाया जातात. आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे बाबा अजून ह्या पेशंटला अजून काही इम्प्रूव्हमेंट नाही आलेलं आहे. त्यासाठी हा एक मेसेज जर कुणाला गेला की जर का आपण लवकरात लवकर 4 तासाच्या आतमध्ये जिथं हे एम्बोलायझेशन होतं तिथं जर आपण जर आणलं तर पेशंटला बऱ्यापैकी खूप छान रिकव्हरी मिळू शकते आपल्याला. त्याचबरोबर आपण एन्जिओप्लास्टी बरोबरच पेसमेकर वगैरे सुद्धा आपण 3 टाकलेले आहेत. गेल्या वर्षभरा ह्याच्यातला 3 वर्षातून 179 आपण एन्जिओप्लास्टीज केलेल्या आहेत. 3 जे आहेत ते पेसमेकर्स आपण टाकलेले आहेत. असे बऱ्याच प्रकारचे आपण वेगवेगळे ट्रीटमेंट आपण इथं करतोय. त्याचबरोबर डायलिसिस युनिट पण इथं बाजूलाच आहे. म्हणजे एकच फ्लोअरवर सगळंच काय जिथं असणार आहे जिथं की आपल्याला व्यवस्थितपणे एकच कॉम्प्लेक्समध्ये पूर्णपणे ट्रीटमेंट मिळू शकते. दुसरा काय? हां, ह्याच्यात फक्त आम्हाला अजून एक पुढची स्टेप जर तुम्ही विचारली, होऊ शकतं की पुढच्या वर्षीसाठी जो आमच्या लोकांचा जो ड्रीम आहे की भरपूर वेळा आम्ही बघितलं की पेशंट आम्ही इथं रिवाईव्ह करतो. रिवाईव्ह केल्यानंतर काही पेशंट इथं आपल्या इथं होण्यासारखे नसतात. अशा पेशंटला आपण बाहेर पाठवतो. पण म्हणजे दुर्दैवाने हे सांगावं लागतं की तिथं असणारी सुविधा, मागे सरांचे सासरे होते त्यावेळेला आम्ही कमीत कमी 6 आम्ही ॲम्ब्युलन्सेस बघितल्या, 6 की 8 ॲम्ब्युलन्सेस बघितल्या. आणि आता आमचाच पेशंट घेऊन जायचा होता म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन सगळं चेक करत बसलो होतो. काहीच वस्तू तिथं व्यवस्थित नव्हते. म्हणजे डिफिब्रिलेटर चालत नाही, मॉनिटर चालत नाही, काहीच सुविधा तिथं नव्हत्या. आणि आम्ही बऱ्याच वेळा आमच्या इथं आलेले बऱ्याच वेळा आतमध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांना आम्ही कधी कधी परत पण पाठवतो, कारण ते त्या कॅलिबरचे नसतात, त्यांना काही माहिती नसतं. कधी कधी ते मेडिकल स्टुडंट असतात. कधी कधी मेडिकल स्टुडंट 3rd इयरचे जे असतात आपल्यावरचे ह्याचे परशुरामचे, त्यांना पैसे देऊन तिथं बसवलं जातं तिथं. ह्या कंडिशन्स बघितल्यानंतर सेम प्रॉब्लेम आला अजित थत्ते जेव्हा इथं ॲडमिट होते. म्हणजे त्यांनासुद्धा शेवट मग रत्नागिरीमधून आम्ही ॲम्ब्युलन्स मागवली, ज्याच्यात सगळं काय असेल असं गृहीत धरून तिकडच्या डॉक्टरांनी सगळं सांगितलं की बाबा नाही आहे सगळं. आणि त्यांना जाताना शेवटी जेव्हा त्यांना परत फिब्रिलेशन आलं, शॉक द्यायला डिफिब्रिलेटर चालत नव्हतं. ही अवस्था होती. त्यासाठी आता आमचा जो नेक्स्ट इयरमध्ये जो आमचा एक हे आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आपली एक कार्डियक ॲम्ब्युलन्स घ्यायची. इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, कारण तिथं आम्ही मॅनेज करू शकतोय, कारण हेच सगळे इक्विपमेंट असतात. हे इक्विपमेंट असतात म्हटल्यानंतर कुठलं खराब झालं तर आम्ही इथलं टाकून तिथं आम्ही त्याला चालवू शकतोय. आणि डॉक्टर्स जे असतात जे आमच्या इथं काम करतात त्यातला कुठला तरी एक डॉक्टरला आम्ही पाठवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आता आमच्या डोक्यात आहेत. म्हणजे मला असं वाटतं एवढं केल्यानंतर एक कार्डियकच्या हिशोबी पूर्णपणे होईल. सगळ्या सुविधा एकच याच्याखाली आपल्याला देता येतील. अजून दुसरं काय बोला? ते पण बऱ्याच केसेस सर्जरीज उत्तमरित्या पार पडतायत. म्हणजे गॉलब्लॅडरच्या सर्जरीज आहेत, कठीण सर्जरीज असतात, काही हेड इंजुरीचे पेशंट असतात, ॲक्सिडेंटचे पेशंट असतात. त्यांनी आमच्या दोघांचं नाव घेतलं, माझं आणि डॉक्टर वजरेंचं. पण हे ॲक्सिडेंटचे केसेस हे आणि प्रदीप सर आणि माधव सरच हँडल करतात. त्यामुळे बरेचसे सिरियस पेशंट पण ह्याच्यातून बाहेर काढलेले आहेत. कारण ॲक्सिडेंट झाला तरी मला फोन येतो. त्यामुळे आता मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो की प्रदीप सरांना पण फोन जाऊ दे. म्हणजे नुसतंच कार्डियक आणि नुसतं मेडिकल ICU म्हणण्यापेक्षा मल्टी स्पेशालिटी जसं हॉस्पिटलमध्ये जसं ICU असतं तसं आहे. अगदी कॅन्सरपासून हार्टपर्यंत सगळंच, ॲक्सिडेंटपासून पोटाचे ऑपरेशन्स म्हणा, हातापायाचे ऑपरेशन्स म्हणा, हे सगळेच आपल्याकडे होतात. फ्रॅक्चरचे होतात. आणि त्या ऑपरेशन्स नंतर कधी कधी एक 24 तास आपल्याला एक व्यवस्थित मॉनिटरिंग लागते. ICU मॉनिटरिंग म्हणा. वयस्कर पेशंट असतात, कोणाचं हार्ट मोडलेलं आहे, कोणाचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. तर त्या पहिल्या 24 तासात ऑपरेशन नंतर तो जो गोल्डन पिरियड आपण म्हणतो, त्या पिरियडमध्ये त्यांना व्यवस्थित मॉनिटरिंग लागते. अशा प्रकारे आपण सगळं त्याला ICUची गरज लागते, तेही आपण पार पाडतो. कार्डियक ॲम्ब्युलन्स खरंच गरज आहे आपल्या शहराला. कारण मी
बघितलं की 4th इयर स्टुडंट वगैरे असतात, इंटर्नशिपचे स्टुडंट असतात, म्हणजे कमी पैशात ते भागतात. कारण क्वालिफाईड डॉक्टर जर ICUचा एक्सपिरियन्स डॉक्टर असेल तर तो 5,000 ते 6,000 रुपये एका ट्रिप ते घेणारच, अर्थातच घेणार. तेवढे स्टुडंटला काय त्याचे निम्म्यापेक्षा कमी दिले तरी ते भागतं. ती एक काय म्हणतात, लॅक्युना म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे त्याची उणीव आहे आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला ते कार्डियक ॲम्ब्युलन्स पण एक सुरू करायचे लवकरच. बाकी आपण जर बघितलं तर फक्त म्हणजे ICU बद्दलच मी जास्त बोलत होतो, पण बाकी सुद्धा सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पुढे चाललोय. ऑर्थोपेडिक्समध्ये आता ज्या आहेत एकाचे 2 झालेले आहेत आणि 2 टीम होऊन आता जे आहेत ते जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे पण आपल्याकडे सर्जरीज बऱ्यापैकी झालेल्या आहेत आता आणि रिझल्ट चांगले निघता आहेत आणि ते सुद्धा आता वाढीवर जातील. आणि त्यात सुद्धा जेवढं पण काय आपल्याला चांगल्यात चांगल्या कमीत कमी दरामध्ये चांगले हे करता येतील ते डॉक्टर विष्णू माधव आणि डॉक्टर हुझैफा ह्या दोघांच्या ह्यानी ते पार पडतील. सर्जरीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथं करतो जे की कोण करत नाही. आम्ही करतो म्हणजे त्याच्यात आमचं मोठं पण नाही आहे. आम्ही जे सेटअप आता आपण बघतोय हे सेटअप असल्यानंतर डेअरिंग वाढते आणि आपण कुठेतरी काम करू शकतोय. आज जर कुणाला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तिथं आतमध्ये जर रक्ताच्या नळ्या फाटलेल्या असल्या काय असल्या तर आत्ता इथं कुठंच त्याची सोय नाही आहे. तर ते सुद्धा एंडोस्कोपिकली आत्ता कंप्लीट ट्रीटमेंट जे आहे बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये जे ज्याला आपण केल्या जातात की व्हेरायसिस त्याला म्हटलं जातं, ते व्हेरायसिसची बँडिंग केली जाते, आतमध्ये स्क्लेरोथेरपीचं इंजेक्शन आपण देतो. आता क्लिप्स वगैरे पण आणले आहेत की आतमध्ये काय प्रॉब्लेम असतात तिथं रक्ताच्या नळीला आपण क्लिप्स बसवू शकतो, वरनच फक्त बाहेरच्या बाहेर. अशा ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं दुसरं कोणी करत नाही आहे, आपण इथं करतोय. आणि ह्याच्यातला जेवढं काय आपल्याला अजून वाढवता येईल ज्या इमर्जन्सी ट्रीटमेंट्समध्ये जेवढं आपल्याला वाढवता येईल आपण त्याच्यातला पुढं जातो. हे आहेत आमचे डॉक्टर हुजरे. आता हे सिनियर दळवी सर आहेत, पण आता ICU जर आपण बघितलं तर त्याचा बॅकबोन आमचे हे असणार आहेत, कारण ते त्यांचा अर्धाच्यापेक्षा जास्त वेळ इथंच असतो, अगदी दिवसभर इथंच पडलेले असतात आणि त्याच्यामुळे पेशंटचा खूप काय फायदा होतो. आपल्याला हॉस्पिटलला सुरू झाल्यापासूनचे ते दिवस, त्यावेळेची चिपळूणची पॉप्युलेशन आणि हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये काम करताना किती चॅलेंजिंग वाटतं? सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं सुरुवात केली त्यावेळेस सगळेच काही इक्विपमेंट वगैरे नव्हते. आम्ही इथं सुरुवात केली त्यावेळेस तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, कारण सगळ्या हातातला इक्विपमेंट नसतात. जसं जसं आपल्या गरज भासत गेली आपण त्याला मोठं करत गेलो आणि आता जे आहे ते कुठंही हात टाकायची किंवा कितीही इमर्जन्सी असली तर काहीतरी करायची आमच्यातून इच्छा असते. पेशंट कसा वाचेल हे आम्ही त्याच्यातून भरपूर काय बघतो. पेशंटचा विश्वास पण पहिल्यापेक्षा आम्ही जो बघितला आहे तो बऱ्यापैकी आमचा वाढलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा येऊ देत नाही आणि चांगल्यात चांगल्या प्रकारानं आम्ही त्याला हे करतो. पहिले आम्ही इथं जेव्हा आम्ही इथं यायच्या अगोदर हेड इंजुरीचा पेशंट जर आला, कुठंतरी काहीतरी कवटी फाटलेली आहे, ब्लिडिंग आहे, पेशंट अनकॉन्शियस आहे, अशा अवस्थेतला आम्ही फक्त तिथं ट्यूब टाकली, कसं तरी केलं आणि त्याला पळवलं तिथं. कारण कधी काय होईल काय नाही आपल्याला माहिती नसायचं, CT स्कॅन हातात नसायचं, काय नसायचं. आता कसं होतं की आम्ही डेफिनेटली आपल्याला तिथं जी सुविधा देता येते ती आपण देतो. जरी अगदी संतोष प्रभूने ऑपरेशन केलं, जरी अगदी डॉक्टर फडके किंवा बाकलेने ऑपरेशन केलं तरी त्यांच्यासाठी इथं मिळणारी सुरुवातीची 2 तासाच्या आतला जी ट्रीटमेंट आहे ती एवढी इम्पॉर्टंट आहे की मला वाटतं प्रभू सरांनी बऱ्याच वेळा बोललेलं पण आहे की इकडं तुम्हाला जे पण काय ट्रीटमेंट मिळाली त्याच्यामुळे तुमचा पेशंट आज चांगला झालेला आहे. आज कार्डियक प्रॉब्लेम असो किंवा हेड इंजुरी असो त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की सुरुवातीची ट्रीटमेंट, आणि ती जर ट्रीटमेंट व्यवस्थित नाही मिळाली तर सगळं पुढं हे होतं. आणि ती ट्रीटमेंट आम्ही आता इथं पूर्णपणे देतो, जी की कुठल्याही चांगल्या सेटअपमध्ये आपल्याला देत आहे, चांगल्यापणे देतो आम्ही, त्याच्यातला व्यवस्थित होते आणि त्याच्या कारणाने रिझल्टसुद्धा चांगले आहेत. डॉक्टर साहेब, आता तुम्ही म्हटला की गरीब रुग्ण त्यावर आता तुम्ही त्याच्यात तफावत अशी असेल की जर तुम्ही बघितलं तर टोटल जर आपण एक कार्डियक पेशंट आहे किंवा काय आहे तर त्याचं जसं मी तुम्हाला सांगितलं की सायकोलॉजिकल जो पण काही इम्पॅक्ट असतो एन्व्हायरमेंटचा तो इथं तुम्हाला चांगला मिळेल. थोडंसं मॉनिटरिंगला इथं फरक पडणार आहे. बाकी तुम्हाला डॉक्टर्सला किंवा ट्रीटमेंटला
किंवा कन्सल्टंटच्या ह्याच्यात अजिबात काहीही फरक पडणार नाही. तिथं जे आहे सेंट्रल AC आहे, तिथं ते असणार आहे. ह्या अशा पद्धतीचेही आहे. मी कुठेही जर तुम्ही गेला तर आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये खालच्या ह्याच्यामध्ये थोडासा जसा फरक पडतो, पण ट्रीटमेंटमध्ये फरक नाही पडणार. 5 स्टार हॉटेलच्या खाण्याच्या स्वादामध्ये फरक असेल इकडच्या स्वादामध्ये, पण इथं तो नसणार आहे. इथं ट्रीटमेंट दोन्हीकडे सेम मिळणार आहे. फक्त काही काही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो तुम्हाला खाली, बाकी काही नाही. शेवटला असं व्हायला नको. तेच सगळे मॉनिटर्स तिथे जाणार आहेत. आता ते ICU टोटली आम्ही इकडे वरती शिफ्ट होणार. वरती शिफ्ट करणार. सो इतके सेवेच्या बद्दल आता ऑलमोस्ट आम्ही जे इथं आहे ते मला वाटतं 70 to 75% वी कॅन ट्रीट. ऍक्च्युली प्रश्न राहतो सुपर स्पेशालिटी. सुपर स्पेशालिटी आपल्याकडे कोणी यायला तयार नसतं आणि त्याची सोय आपल्याला काही देता येत नाही, कारण तिथे माणसंच नाही, कन्सल्टंटच नाही. तर सुपर स्पेशालिटीचा प्रॉब्लेम आहे. पण अदरवाईज बेसिक केअर आणि कुठचीही बाकीची केअर तुम्ही म्हणाल तर मुंबईत पनवेल सोडलं तर त्याच्यापासून गोव्यापर्यंत एवढी चांगली सुविधा असलेलं कुठचंच शहर नाही. थोडेफार रत्नागिरीत आहे, पण रत्नागिरीत एवढं नाही, एवढं नाही जेवढं आपल्या जेवढं इथं आपल्याकडे आहे. रत्नागिरी पण आहे. एवढं असून जर रत्नागिरीत मग कोल्हापूर वगैरे हलवतात.